नशिबावर विश्वास नसेल तर हा व्हिडिओ पहा। बसने दिली धडक, टायर खाली येणारच इतक्यात। पुढच्या क्षणी असं काय घडलं जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा। सध्या रस्ते अपघाताचं प्रमाण खूप वाढल्याचं तुम्हाला पाहायला मिळते। त्यामधले काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसत आहेत, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात। गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, हेल्मेट घालावं, फोनचा वापर करू नये अशा सुरक्षिततेच्या सूचना अनेकांना देऊन देखील लोक त्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि आपला जीव धोक्यात घालत असतात। एक अपघात आपल्याबरोबर दुसऱ्याचं आयुष्य देखील संपवू शकतो हे देखील आजकाल अनेकांना कळत नाही आहे। यात कोणाचं नशीब चांगलं असतं तो त्यातून वाचतो, नाहीतर असे भयंकर अपघात होतात ज्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे। सध्या सोशल मीडियावरती अशाच एक अपघाताचा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय, एक माणूस आपल्या दिशेने रस्त्यावरून चालताना दिसतोय। तेवढ्यात अचानक मागून भर वेगामध्ये एक बस येते। व्हिडिओमध्ये असं दिसतंय की बसवरील नियंत्रण सुटलेलं आहे आणि त्यामुळेच बस त्या माणसाला धडक देते आणि तो माणूस खाली कोसळतो। खाली कोसळताच आपला जीव वाचवण्याचा तो प्रयत्न करत असतो। बसच्या टायर खाली येणार इतक्यातच तो तिथून थोडा बाजूला होऊन स्वतःचा जीव वाचवतो। त्याचं नशीबच बलवत्तर होतं म्हणून तो सुखरूपरित्या बचावला, पण वेळ कधी एकसारखी येत नसते। सोशल मीडियावरती हा व्हायरल झालेला व्हिडिओ आदेश भुजपाल या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून सावधान राहा, सुरक्षित राहा असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे। ज्या व्यक्तीचा काळ येतो पण वेळ येत नाही असं देखील या व्हिडिओमध्ये लिहिलेलं आहे। या व्हिडिओला तब्बल 1 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे। एका युजर्सनं प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे, जय हनुमान, देवाने रक्षा केली त्याची। तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलं आहे, एका सेकंदाची किंमत त्याला कळली असेल। तर तिसऱ्या युजर्सनं म्हटलेलं आहे, नशिबामुळे वाचला राव। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि आपल्या SS ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।